इथे मी अशा प्रकारे पावट्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत। या शेंगामधले जे आतले जे दाणे असतात ते मी अशा प्रकारे शेंगा सोलून काढून घेणार आहे। अशा प्रकारे सर्व या शेंगामधले हे दाणे मी काढून घेणार आहे। इथे मी अशा प्रकारे या सर्व पावट्याच्या ज्या शेंगा आहेत त्या सोलून घेतलेल्या आहेत। पुढील कृतीकडे वळूयात। इथे मी गॅसवर कुकर ठेवलेला आहे गरम होण्यासाठी। कुकर छान गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये एक 2 ते 3 चमचे तेल टाकून घ्यायचं आहे। इथे तुम्ही तेलाच्या ऐवजी तुपाचा वापर केला तरी चालेल। तेल हलकसं गरम झालं याच्यामध्ये हिंग घालून घ्यायचं आहे। 1 चमचा जिरे घालून घ्यायचं आहे। इथे मी काही खडे मसाले घेतलेले आहेत। त्याच्यामध्ये तेजपत्ता, लवंग, दालचिनी, स्टार फूल आणि जावेत्री थोडी घेतलेली आहे। हे खडे मसाले या तेलामध्ये घालायचे आहेत। नंतर बारीक चिरून घेतलेले कांदा आहे, बारीक चॉप करून घेतलेला लसूण, कढीपत्त्याचे 5 ते 7 पाने आणि 3 ते 4 हिरव्या मिरच्या आहेत। त्याला मधून अशी स्लाइड देऊन घेतलेली आहे। हे सर्व या तेलामध्ये आपण घालून घेऊया। इथे मी थोडे शेंगदाणे घेतलेले आहेत कच्चे, ते शेंगदाणेही घालून घेऊया। आता हे सर्व आपण 1-2 ते 4 मिनिटे छान असं ब्राऊन कलर येईपर्यंत भाजून घेऊया। इथे तुम्ही पाहू शकता 3 ते 4 मिनिटे छान असं हे पूर्ण ब्राऊन सोनेरी कलर येईपर्यंत मी तेलावर हे फ्राय करून घेतलेलं आहे। आता याच्यामध्ये हे जे सोलून घेतलेले जे पावटे आहेत हे पावटे घालून घ्यायचे आहेत। हे पावटे ही तेलावर 1 मिनिट आपण छान असे परतून घेऊया। हे पावटे छान असे तेलावर परतून घेतल्यानंतर याच्यामध्ये आपण काही सुके मसाले घालणार आहोत। त्याच्यामध्ये मी 1 चमचा लाल मिरची पावडर घालणार आहे, 1 चमचा हळद घालणार आहे, 1 चमचा इथे मी बिर्याणी मसाला घालणार आहे आणि 1 चमचा गरम मसाला घालणार आहे। आता हे सर्व मसाले छान असे मिक्स करून घेऊया। इथे मी स्वच्छ धुवून 10 ते 15 मिनिटे हा तांदूळ पाण्यामध्ये भिजत ठेवलेला होता आणि याच्यावरचं जे पाणी होतं ते सर्व पाणी मी काढून घेतलेलं आहे। इथे तुम्ही तुमच्या चॉईसनुसार कोणताही तांदूळ मसाले भातासाठी वापरू शकता। इथे मी हा दावतचा बासमती तांदूळ घेतलेला आहे। आता हा तांदूळ या पावट्यामध्ये घालून द्यायचा आहे। आता तांदूळ घातल्यानंतर गॅसची फ्लेम मोठी करून 1-2 ते 3 मिनिटे मोठ्या गॅसवर हा तांदूळ छान असा सर्व मसाल्यांबरोबर परतून घ्यायचा आहे। 2 ते 3 मिनिटे मस्त असा हा तांदूळ सर्व या मसाल्यांबरोबर मी छान असा परतून घेतलेला आहे। तर इथे मी मसाले भात बनवण्यासाठी 1 मोठी वाटी तांदूळ घेतलेला होता। तर आता आपल्याला या तांदळामध्ये पाणी घालताना 1.5 वाटी या हिशोबाने पाणी घालायचं आहे आणि गरम पाणीच मसाले भातामध्ये घालायचं आहे, म्हणजे भात असा पटकन शिजला जातो आणि असा मस्त मोकळा सडसडीत भात होतो। 1.5 वाटी पाणी गरम करून घेतलेलं आहे। हे सर्व असं व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता आपण याच्यामध्ये सर्व भाताच्या हिशोबाने मीठ घालून घेणार आहोत। सर्व एकदा मिक्स करून घेऊया। झाकण लावून हाय गॅसवर याच्या आपण 3 शिट्ट्या करून घेणार आहोत। 3 शिट्ट्या झालेल्या आहेत आणि कुकर मस्त असा थंड झालेला आहे। वरून मस्त अशी हिरवीगार कोथिंबीर घालून घेऊया। थोडंसं वरून साजूक तूप घालून घेऊया। आता मस्त असा आपला छान असा पावटे भात तयार झालेला आहे। अगदी मोकळा मस्त सडसडीत हा भात आपला इथे बनलेला आहे। अगदी पटकन आणि झटपट होणारी मस्त अशी रेसिपी आहे। कधी कधी आपल्याला वाटतं पटकन शॉर्टकटमध्ये काय बनवावं स्वयंपाकामध्ये, तर तुम्ही त्यावेळेला असा हा पावटे घालून मस्त असा मसाले भात, इथे पावट्याच्या वाटणीचे तुम्ही बटाटे, वांगी किंवा तुम्ही इथे तुमच्या आवडीनुसार वेगवेगळ्या भाज्यांचा जरी वापर केला तरी चालेल। मस्त असा आपला हा पावटे भात तयार झालेला आहे। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा।